नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज बघा आपल्या इकडे पाऊस वगैरे काय नाही, त्याच्यामुळे आपल्या बागेला स्लरी सोडायची आहे सकाळी सकाळीच. तर आत्ता वाजले 10:30 वाजता स्लरी सोडायला घेतली आहे. तर स्लरी जी आहे ती ड्रीपद्वारे सोडायची आहे. तर काल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्लरी कशी बनवली आहे किंवा काय काय टाकले ते सगळं सांगतो आणि स्लरीविषयी माहिती देतो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा ब्लोअर भरायचं काम चाललंय स्लरीने. तर बादलीने ब्लोअर भरून घेत आहे स्लरी वतून. इकडे आपण स्लरी बनवलेली आहे, मला दाखवते. तर हा जो ड्रम आहे याच्यामध्ये बनवलेली सगळी तर मित्रांनो, ही आपली बागासाठी स्लरी बनवली. आता जे जवळपास बाग 5व्या महिन्यात गेला, म्हणजे 4था महिना संपला, 5वा महिना लागला. तर ज्यावेळेस साईज आणि कलरचं ज्यावेळेस बाग सुरू होतो त्यावेळेस स्लरी, आता ही आपली 5व्यांदा आपण ही स्लरी सोडतो ड्रिपद्वारे. तर याच्यामध्ये आपण सरकी पेंट, त्याच्यानंतर गूळ, त्याच्यानंतर बेसन पीठ, त्याच्यानंतर अंडे, अशा प्रकारे सगळं एकत्र करून आणि ही स्लरी आपण आता बागाला देतोय. आता याच्यातून 200 लिटरचा ड्रम आहे, त्याच्यातून 150 लिटर काढून 50 लिटर तसेच शिल्लक ठेवायची. त्याच्यात परत पाणी भरून परत हे मटेरियल जे आहे ते परत टाकून यात 5-6 दिवस ती सकाळ संध्याकाळ हलवायची आणि 7व्या दिवशी ती ड्रिपद्वारे बागाला सोडून द्यायची. म्हणजे ड्रिपच्या पाण्याबरोबर ती पूर्णपणे खाली मुळांपर्यंत पोहोचते. अशा पद्धतीने आता हे काम चालू आहे. तर याचा रिझल्ट जबरदस्त भेटला आपल्याला. कलर साईज तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असं बाग दाखवला. कलर किंवा साईज झाली किंवा क्वालिटी म्हणजे जी चकाकी ते एकदम पूर्णपणे आपल्याला भेटली. याच्यापासून जे बॅक्टेरिया वगैरे तयार होतो आणि पूर्ण प्रकारचे जे अन्नद्रव्य म्हणजे झाडाला पाहिजे ते याच्यातून पूर्ण पद्धतीने झाडाला भेटून जातं. तर वातावरण मस्त क्लीन झालं आहे सगळीकडे. तर आपले पिल्लं जे आहे ते सकाळी चरून वगैरे आले मस्त आणि आता मध्ये टाकले. तर मला त्यांच्या खालची क्लिनिंग करायची सगळे अजून. तर चला पटापटा आवरून घेतो. सगळं शेड क्लीन करायचं अजून. हे बघा आपण आता शेळ्यांना चरायला सोडले. तर आत्ता 4 वाजले, 4 वाजता सोडले चरायला. तर बांधाला जे आहे ते गवत अजून आहे ते, आणि इथं पण आता हिरवं होतच आहे, पाऊस झाला आहे त्यामुळे. तर आपल्याकडे चारा वगैरे दुसरं काहीच नाही. चाऱ्याचं नियोजन आपण आधी काही केलेलं नाही. आता ते आणल्यानंतर आपल्याला चारा करायचं आहे. तर आपल्याकडे फक्त आता एवढा कोरडा जो चारा आहे त्याच्यावरतीच त्यांचं चाललं आहे. सकाळी दाणा वगैरे टाकतं आणि कोरडी कुट्टी आणि असंच बाहेर सोडलं तरी होतं. कारण की या ज्या शेळ्या आहे आम्ही ज्यांच्याकडून आणले त्यांना चारायची सवय, त्याच्यामुळं मग त्या बाहेर पाऊस चालू असला तरी त्या शेळ्या चरत्या. त्याच्यामुळं चारायची एवढी अडचण येत नाही. मी जाऊ. तर हे बघा असं त्यांच्या आजूबाजूला उभं राहायचं, नाहीतर त्या जर थोडंसं दुर्लक्ष केलं की लगेच कुठं जातील याचा भरोसा नाही. त्याच्यामुळं मग असं सारखं बांधाला कडवळ वगैरे जे आपले होते गवत ते पण चांगले खाते. आणि इथं विलायची चिंच आहे ते